नमस्कार, मी आनंदराव शिंदे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। सध्याच्याला आपण अर्धापूर शहरामधील श्री संत सावतामाळी नगर या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुजाती जमाती विभा ध्वज इमा म्हणजे शासकीय निमशासकीय अधिकारी पदाधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची जी शाखा आहे ती आज या शाखेचं अर्धापूर या शहरामध्ये तालुकास्तरीय सभासद नोंदणी करून या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। आपण जाणून घेऊया हे महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून आज सर्व माहिती घेऊया की कशा पद्धतीने संघटना काम करते, किती जिल्ह्यामध्ये करते, महाराष्ट्रामध्ये आणि अन्य महाराष्ट्राच्या बाहेर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून थोडक्यात माहिती। आणि कोण कोण तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारिणीमध्ये काय काय नावं समाविष्ट करून घेतलेले आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण। शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखा विभाग जिल्हा नांदेड च्या वतीने या अर्धापूर शहरामध्ये शाखेचे उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। या शाखा अध्यक्ष म्हणून भीमरावजी ज्ञानोजी सरोदे, उपाध्यक्ष नागरावजी हरिजी माटे, सचिव भीमराव खेमाजी सरोदे, सहसचिव रुक्माजी गणपत माटे, कोषाध्यक्ष धम्मपाल खेमाजी सरोदे, संजय किशनरावजी गोरे, संतोष किशन गोरे, कार्याध्यक्ष सदस्य मोतीराम संभाजी माटे, बेगाजी मरीबा बहादुरे, शामराव तुकाराम राऊत हे सर्व सदस्य मंडळी या ठिकाणी यांची निवड झालेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि कर्मचारी शासकीय निमशासकीयाला न्याय देत असताना जे काही कलावंत आहेत सांस्कृतिक विभाग सुद्धा या संघटनेला निगडीत असणारा हा विंग आहे। या नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारी म्हणजे आमचे गजबारे साहेब प्रमोदजी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं संघटन या नांदेड जिल्ह्यामध्ये चालतं आणि नव्याने मला जिल्हाध्यक्ष पद दिल्यामुळे मी गाव तिथं शाखा हा संकल्प आम्ही या जिल्ह्याच्या वतीने राबवत आहोत। हा पहिला तालुका आहे अर्धापूर तालुका। या अर्धापूर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कैलास पोळेराव याच्या नेतृत्वाखाली आज या तालुक्यामध्ये जे काही गावं येत आहेत अर्धापूर तालुक्यात ते गावं हे शाखा आणि गाव हे जे काही संकल्पना आहे ते आम्ही राबवत आहोत। आज नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत आणि भोकर तालुका, हदगाव असेल, किनवट असेल, त्यानंतर तुमचा खंदारा असेल, हे सर्व तालुके आम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 16 तालुके 16 अध्यक्ष निर्माण करायचे आहेत आणि लागलीच ऑक्टोबरच्या या नोव्हेंबरच्या माध्यमातून जे काही महिना झाल्याच्या नंतर नवीन मंत्रिमंडळ येईल त्यावेळेस जिल्ह्यावर एक फार मोठा कलावंताचा मेळावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। मेळावा यासाठी घ्यायचा आहे की महाराष्ट्राला उभं करण्यामध्ये जे काही कलावंताचं योगदान आहे त्या कलावंताकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। अनेक समस्या कलावंताच्या आहेत ते शासन दरबारी सोडवण्यासाठी हे जे काही संघटना आहे हे अहोरात्र काम करत राहील। आज कलावंत मानधनापासून वंचित आहे, घरकुलापासून वंचित आहे, आरोग्यापासून वंचित आहे। हे सर्व सुखसोयी आम्ही जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांना पूर्तता करण्यासाठी आम्ही आज रोडवर उतरलेले आहोत। कायद्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही त्या शासनाला दाखवून देणार आहोत की कलावंत सुद्धा या संघटनेच्या मध्ये राहून सुद्धा कायद्यामध्ये राहून आम्ही तुम्हाला जे काही समजा प्रत्युत्तर द्यायचं आहे ते आम्ही पुढे देऊ। या ठिकाणी एवढंच मी या तालुका अध्यक्षाला सांगेल की आज या गावामध्ये जेवढे गावं येतात तालुके अर्धापूरमध्ये त्यांनी सरोदेच्या माध्यमातून आणि कैलास पोळेरावच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करावी। या ठिकाणी या ज्या काही अर्धापूर शहरामध्ये आमचा उचित मान सन्मान केला त्यामुळे या अर्धापूर वासियांचं मी मनापासून
अभिनंदन करतो आणि असंच प्रेम पुढे. आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे महिला कलावंत सुद्धा आमच्या या संघटनेमध्ये सहभागी झाल्यामुळं महिलांचं मी अभिनंदन करतो की चूल आणि मूल हे जे काय संकल्पना होती ती आता बाजूला टाकून बाबासाहेबांनी त्यांना 50% आरक्षण दिलेलं आहे. तेव्हा महिला सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी सज्ज आहेत. तेव्हा